नमस्कार गावाला, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। भाई आपण रेडी झालोय कुठेतरी जाण्यासाठी आणि एका खास ठिकाणी। आता तुम्हाला सांगूया यार काय सस्पेन्स ठेवायचं पुढे ब्लॉग मध्ये किंवा थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असणार। तर ॲक्च्युली आपण चाललो आहोत, आपल्याला येऊन झाले काश्मीरवरून 2 दिवस। आज आहे आपला 3रा दिवस। हो, आज आहे आपला 3रा दिवस आणि आज आहे 28 तारीख। हा ब्लॉग थोडासा लेट येणार आहे। तर आपण चाललो आहोत देवगडला, कारण आहे कोकण सन्मान हा कार्यक्रम, त्यासाठी तर आपल्याला इन्व्हिटेशन आहे। आपण ॲक्च्युली खरं सांगायचं तर आपण आता तिकडे चाललो आहोत ह्या अवॉर्ड शोला अटेंड करण्यासाठी। तर आता आपण तयार झालो आहोत, वाजलेत संध्याकाळचे 4। आपल्याला पोहोचायचं होतं 5:30 वाजता, पण आपल्याला थोडासा लेट झाला आहे कारण आपण एंड मुवमेंटला ठरवलं काय की चला जाऊया। तर चला ठीक आहे जाऊया। तर आपण मग तयारी पण केली पटापट। आपल्यासोबत धनू येते, धनू आणि मी आपण निघालो आहोत संध्याकाळचे 4 वाजता कोकण सन्मानला, म्हणजे कोकण सन्मान या कार्यक्रमासाठी, ते सुद्धा देवगडला। तर चला निघूया, बाकीच्या गोष्टी आपण पुढे वाटेत जाऊन करूया तुमच्यासोबत। भाई आपण बघा येऊन गाडीत बसलोय आणि आपली बाजूच्या सीटवरचा मेंबर अजून आला नाहीये। तर असंच आहे, धनू आपली कायम रेडी लेट होते। तर ठीक आहे यार, कधी कधी होते, कायम नाही। 5-10 मिनिटं होतो तिला लेट। आज तिला 10 मिनिटं झालाय। मी 10 मिनिटापासून गाडीत बसून आहे, थोडं काचीवरती वगैरे पाणी वगैरे मारलं आणि मस्त पैकी येऊन गाडीत रेडी होऊन बसलोय। बघा शूज वगैरे घातले, एकदम चकाचक कसे दिसत आहेत, सुंदर ना। सो आता निघूया इकडनं। आपल्याला आय थिंक 1 तास 30 मिनिट लागतील। 1 तास 50 मिनिटं दाखवते, पण तुमचा भाऊ प्रो आहे त्यामुळे 1 तास 30 मिनिट लागतील। तर 1 तास 30 मिनिटात आपण पोहोचूया सरळ देवगड वेदा रिसॉर्टला, जिथे आहे कोकण सन्मान सोहळा। भाई बरोबर वाजलेत बघा 5:15 आणि आपण येऊन पोहोचलोय तराळ्यात आता आपण लेफ्ट घेणार आहोत देवगडसाठी। हा बघा बोर्ड दिसतोय तुम्हाला, देवगड। तर देवगडसाठी आपण घेणार आहोत लेफ्ट। 5:15 वाजलेत। आय नो थोडासा लेट झालाय, अर्धा तास लागेल आपल्याला पोहोचायला, पण ठीक आहे यार, इकडे तिकडे 15-20 मिनिटात चालतं। आपण मराठी माणसं थोडं 15-20 मिनिटं लेट आपल्याला चालतो। तर घेतला आपण लेफ्ट। बाय बाय काका, बाजूला बाजार असं आम्हाला जायला घाई झाली आहे। तर धनू बघा शांत बसली आहे एकदम। आपण फास्ट निघालोय म्हणून एकदम चुप्प मौन व्रत घेऊन। नटून तर अशी आली आहे की काय बघायला नको, बॉलिवूड अवॉर्ड शो असल्यासारखी नटून आली आहे बघा। चलो जाएंगे जल्दी जल्दी। बघ कोकण सन्मानचा बोर्ड। 90 मीटरने राईट घ्यायचा आहे, तिकडे समोर बोर्ड आहे वेदा रिसॉर्ट। ओके, तर इकडनं आपल्याला राईट घ्यायचा आहे आता बघा। हा बघूया कसं आहे ते। आपण फर्स्ट टाइम इथे येतोय, फर्स्ट टाइम आपण अटेंड करतोय, फर्स्ट टाइम आपण बघतोय, तर बघूया काय आहे ते। राईट तर घेतलाय, खूप असं नाही खूप असं धाकधूक होते ग एकदम। वाव नाइस फीलिंग। ये ट्रैवलर लेके कौन आया? क्रिएटर्स। लेट्स सी, चलो आगे चल के देखते हैं। सो भाई फायनली पोहोचलोय आपण बघा कोकण सन्मानच्या सोहळ्याच्या ठिकाणावरती। आता आतमध्ये जाऊया, इकडनं बघूया। सो फायनली भाई बघा आपण एंटर केला आहे इथे। लास्ट इकडनं आपली एंट्री झाली आहे। हा आपल्याला बँड दिला गेलाय, हा बघा कुठे गेला हा। आणि धनुजवळ बघा हा बँड आहे धनुजवळ, त्याच्या खाली आहे बांगड्यांच्या। इकडनं आपण एंट्री घेतोय बघा, समोर मोठे मोठे मान्यवर आहेत। थोड्याच वेळात आता कार्यक्रम सुरू होणार आहे बघा। आपण स्टेजच्या एकदम जवळ बसलोय, म्हणजे आपल्याला सगळं क्लिअर दिसायला पाहिजे म्हणून। अजून मेन पाहुणे यायचे आहेत, ते आले की लगेचच आपला कार्यक्रम सुरू होईल। कसं वाटतंय तुला इकडे येऊन? बोल काहीतरी। बहुत बढ़िया एवढंच वाटतं, अजून काय ना वाटत? सगळेजण तुला ओळखताय, प्रसाद करताय, तुला काय खूप चांगलं वाटतंय, पण नंतर कधी? आता पाहिजे इंटरव्ह्यू। शाय अजून आपल्या ओ मंडळीनो बरे असास मा? बोल कोण हो कोण? मंडळीनो बरे असास ना? ओ म्हणजे मित्रांनो बरे असास ना असा म्हणूचा असा। म्हणजे मित्रांनो बरे असास ना असं म्हणायचं होता। हा नाही तुझी सर नाही ग मला, तू सॉलिड करतेस। वा वा वा, तुझा एखादा फेवरेट डायलॉग ऐकव ना मला। माझं फेवरेट डायलॉग म्हणजे तुम्ही ओळखतास मग एकमेकांका? ओळखतास ना। असं तो गप उभं रोवलं, मला वाटतं तू घाबरतोयस तिला? पण जाते मारत बसते। मारत बसते?
बापरे, म्हणजे तिची हे थोडी दहशत जास्त आहे. तशी मुलींची असतेच, माझी पण तुझी तर खूप मोठी दहशत आहे. चला आपण यांना टाटा बाय बाय करूया. शिफ्ट व्हायचं प्लॅनिंग केलं म्हणजे मला मुलगीच करायची होती कोकणातली. दुर्दैवानं 15 वर्षापूर्वी माझं लग्न झाले. नेहमीच नर्वस व्हायला होतं की अशा वेळी बोलायचं काय. मी तुम्हाला विचारणार होतो की मी काय विचारणार आहेत का मला हेच विचारायचं आहे. आपले खुर्चीच्या पेटीवर बांधून घ्यावा, कारण गेल्या वर्षीच्या यशस्वी प्रयत्नानंतर पुन्हा एकदा आम्ही घेऊन आलोय कोकणातला पहिला आणि कॉन्टेंट क्रिएटर्सच्या हक्काचा सोहळा अर्थात माननीय नामदार नितेशजी राणे साहेब प्रस्तुत कोकण सन्मान 2025 पर्व दुसरे. उत्सव कोकणचा, कोकणातल्या क्रिएटर्सचा. कालकेय करतोस कधी श्रीमंत अनबॉक्सिंग करतोस ते काय बोलतोस. अरे हे काय तमिळ कुंभार फॅमिलीसाठी एकदा जोरदार टाळ्या उंचावते. साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत आणि मार्गदर्शन आपल्याला द्यावं. आपण आता बाहेर पडणारच होतो. आपल्याला माहिती नव्हतं की जेवणाची पण सोय आहे. ते आपलेच मित्र इकडचे कुडाचे म्हणाले की ते जेवण जेवलात का. तर म्हटलं नाही भाई, तर बघा चला आपल्यासोबत जेवायला चला म्हणून सांगितलं. तर म्हटलं चला जेवूया, बघूया जेवण काय आहे ते. मी असं ऐकलं की बिर्याणी आहे. तर इकडे गाणी चालू आहेत, तोपर्यंत आपण जेवून घेऊया. कशी आहे? मस्त. तुझी कशी आहे? मी तर चिकन घेतली आहे आणि तू घेतली आहेस व्हेज. चांगली आहे ना? रायता छान आहे. जेवणाची सोय खूप चांगली आहे. त्यासोबत हे बघा लॉनमध्ये इथे बसून मस्तपैकी, त्यासोबत बॅकग्राऊंडला मस्तपणे म्युझिक चालू आहे आणि इथे चिकन बिर्याणी. कायम स्टेजवर जे भाषण कायम स्टेजवर भाषण करताना ती सवय असते आणि आमच्या काय सवय अचानक हे करतो. कसा झाला सोहळा? एकदम जबरदस्त की नाही? ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला आवडला असणार, 100% आवडणारच. आपला कोकण सोहळा म्हणजे आपला कोकण सन्मान होता. त्यासाठी आपला म्हणजे आपल्या सगळ्या क्रिएटर्सचा होता. कोणाला मिळालं कोणाला नाही मिळालं हे सगळं काही महत्त्वाचं नाही आहे. ज्या प्रकारे आपल्याला सगळ्यांनी सन्मानासाठी बोलवलं होतं तेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि आपल्याला सन्मान चिन्ह सुद्धा दिलं गेलं आहे. हे बघा या बॉक्स मध्ये आहे. सो आता आपण इकडनं निघतोय आपल्या घरच्या रस्त्याला. बऱ्याच क्रिएटर्सशी आपण भेटलो जे आपल्याशी प्रेमाने बोलू शकतात, आपल्यासारखे प्रेमाने राहणारी माणसं आहेत, त्यांच्याशी आपण भेटलो. जास्त करून बरीचशी 90% जी लोक आहेत आपले क्रिएटर्स जे आपल्यासारखेच आहेत, प्रेमाने राहणारे. इतर जे कोण असतील आपल्याला त्यांचं कोणाचं काही घेणं देणं नाही आहे, पण जे आपल्यासारखे आपण त्यांच्यासोबत 4 गोष्टी बोललो, प्रेमाचे कंटेंट बद्दल काही डिस्कस केलं आणि त्यानंतर सगळ्यांना बाय बाय करून जेवून वगैरे मस्तपैकी आपण आता निघतोय बघा घरी जायला. धनुने आज खूप मोठा टास्क केला आणि केस बीस सोडून बिडून बसलेली अशी साडी बिडी घालून बिचारी सांगते काय मी पहिल्यांदा एवढे कष्ट घेतले म्हणून साडीचे. तर ठीक आहे, आपल्यासाठी कष्ट घेतला. नेक्स्ट इयर आपण पण असू, त्यात आपल्याला सुद्धा सन्मान होईल, म्हणजे आय मीन आपल्याला सुद्धा काहीतरी अवॉर्ड मिळेल, हे आपण प्रयत्न करू. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.